नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. आज 30 नोव्हेंबर, मागच्या आठ दिवस या सगळ्या निकाल लागून झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्री केव्हा होणार, मुख्यमंत्री कोण होणार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून खरं तर मोठी घडामोड जी आहेत त्या वेगवेगळ्या घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांच्या निवासस्थानी झालेली बैठक असेल, किंवा मग मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेचं तातडीनं आपल्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी जाणं असेल, या सगळ्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये कुठेतरी वेगवेगळ्या चर्चांना उधाण जे आहे ते आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये सध्या पाहायला मिळतो. एक चर्चा अशी येत असते की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जी आहे ती शिक्कामोर्तब देखील झालेला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती, ज्या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जे पी नड्डा आदी प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास भाजपाकडे राहणार हे निश्चित झालंय. यासोबतच महसूल आणि गृह खातं जे आहे ते देखील भाजपा सांभाळेल असं सांगण्यात येत होतं. तर नगरविकास, पीडब्ल्यूडी सारखं खातं जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडे राहील, आणि अर्थ खातं असेल प्रामुख्याने, किंवा महिला बाल विकास असेल, या प्रमुख खाती जी आहेत ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहतील असं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्याला नंतर गृह खातं जे आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हवं असल्याची बातमी देखील समोर येते. गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. जर गृह खातं मिळालं तरच आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारू, अशी अट देखील एकनाथ शिंदेंनी वरिष्ठांपर्यंत, अर्थात केंद्रीय नेतृत्वाला, अर्थात मोदी, शहा आणि जगत प्रताप नड्डा अर्थात जे पी नड्डा यांना सांगितल्याची माहिती जी आहे, तशी बातमी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण शिवसेना भाजपाच्या सरकारमध्ये पाहिलं तर 1995 ते 99 मध्ये ज्यावेळी मनोहर जोशींच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेमध्ये होतं, ज्यावेळी शिवसेनेचे 22 आणि 20 मंत्री राज्यामध्ये मंत्री होते. मात्र असं असतानाही भारतीय जनता पक्षाकडेच गृह खातं जे आहे ते राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. गोपीनाथ मुंडे हे या सरकारमध्ये गृहमंत्री राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुढे ज्यावेळी त्यानंतर 1999 पासून 2014 पर्यंत भाजपा शिवसेना असेल विरोधी पक्षामध्ये राहिली. 2014 ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेमध्ये आलं, सुरुवातीला खरं तर शिवसेना विरोधी बाकावर होती. मात्र नंतर शिवसेना सत्तेत आल्यानंतरही शिवसेनेकडे गृह खातं नव्हतं, ते गृह खातं भाजपाकडे होतं, आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे खातं आपल्याकडेच ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता जर आपण पाहिलं की नंतर 2.5 वर्ष जे सरकार सत्तेमध्ये आलं, 2022 ते 2024च्या निवडणुकीपर्यंत जे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यामध्ये सत्तेत होतं, या सरकारमध्येही मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळालं. कृषी मंत्रीपद सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळालं, नंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र नगरविकास असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, अशी प्रमुख खाती जी आहेत ती एकनाथ शिंदेकडे राहिली होती. मात्र गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे होतं. गृह खात्याबरोबर प्रमुख ऊर्जा खातं असेल, सुरुवातीला अजित पवार सत्तेत येईपर्यंत अर्थ खातं असेल, अशा प्रमुख खात्यांची जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनीच सांभाळल्याचं पाहायला मिळत होतं. आणि उपमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं राहिल्याचं पाहायला मिळत होतं. हाच दाखला संजय शिरसाट यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. संजय शिरसाट असं म्हणतात की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खातं, गृह खातं, मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री पद असताना जसं सांभाळलं, त्या पद्धतीने आता देखील उपमुख्यमंत्री पद आमच्याकडे, म्हणजे अर्थात शिंदेच्या शिवसेनेकडे जे येणार आहे, त्याबरोबर गृह खातं जे आहे ते गृह खातं देखील देण्यात यावं. त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर गृह खात्यावरूनही घमासान जे आहे ती शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यातून एक आता जी बातमी समोर येते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, तर साधारणतः 3 डिसेंबरला
केंद्रीय निरीक्षक जे आहेत ते मुंबईमध्ये येतील आणि भारतीय जनता पक्षाची गटनेत्या निवडीची बैठक जी आहे ती सर्व आमदारांसमवेत मुंबईमध्ये होईल आणि या बैठकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर साधारणतः 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो शपथविधी केला जाईल. शपथविधीसाठी जर आपण पाहिलं तर MSRDCचं मैदान असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज पार्क असेल, वानखेडे स्टेडियम असेल, आझाद मैदान असेल, अशा प्रमुख ठिकाणांची चाचपणी जी आहे ती देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असणारे भूषण गगराणी यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे शपथविधीसाठीच्या ठिकाणांसंदर्भात या भेटीमध्ये काही चर्चा झाली का अशी बातमी माहिती देखील आता किंवा असा प्रश्न देखील उपस्थित होता आपल्याला पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असा फॉर्म्युलाच अमित शहाच्या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती देखील तशी बातमी देखील समोर येताना पाहायला मिळते. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं साधारणतः या सरकारचं स्वरूप देखील राहील असं सांगण्यात येत आहे आणि कदाचित 3 डिसेंबरला भाजपाकडनं गटनेता निवडीची शक्यता जी आहे ती बोलली जाते. केंद्रातून निरीक्षक जे आहेत ते मुंबईमध्ये येणार आणि हे निरीक्षक जे आहेत ते मुख्यमंत्री निवडतील असं सांगण्यात येत असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा प्रश्न कायम असताना गृहमंत्री पदावरून देखील तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्यावर आता एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.